पण बाहेरनं लोक घेणाऱ्यांना भाजपला नेहमीच टीकेचं धनी व्हावं लागतं की म्हणजे आताही जेव्हा तुमच्या राजकीय विरोधकांकडून टीका होते की तुम्ही पक्ष वाढवा, तुम्ही इतर पक्षातनं कशाला लोक घेतात, तुम्ही म्हणजे जसं राज ठाकरे म्हणतात तुम्ही इतरांची मुलं मांडीवर का घेताय? मला एवढंच सांगा, पक्ष वाढवा म्हणजे मॅन्युफॅक्चर करता येतात का नेते? मॅन्युफॅक्चर होतात का? कुठल्या तरी पक्षातनंच आलेले आहेत ना. राज ठाकरेंच्या पक्षात कुठनं लोक आले ते काय त्यांनी मॅन्युफॅक्चर केले? शिवसेनेतनंच आले. शिवसेनेत कुठनं लोक आले? कुठल्या तरी पक्षातनंच आले ना. लोक काही मॅन्युफॅक्चर थोडी होतात. आमची एकच पार्टी अशी आहे ज्या पार्टीत आजही 70-80% लोक होमग्रोन आहेत आणि 10% लोक हे 20-20 वर्ष पक्षात आहे बाहेरून आले असले तरी. आता आपण जर आमच्या तिकिटांचं विश्लेषण केलं तर आमचे किमान 90% उमेदवार ॲव्हरेज हे होमग्रोन आहेत. 10% आमच्याकडे आयातीत आहेत किंवा आमच्या पक्षात आलेले आहेत. आता हा रेशिओ तर एखाद्या राजकीय पक्षाला जो मोठा आहे त्याला हा नॅचरल आहे. कारण जर तुमच्याकडे निवडून येणारे लोक येत आहेत आणि ही निवडणूक काय विधानसभेची थोडी आहे, ही निवडणूक कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अनेक वेळा लोकल नेते अशी असतात की ज्यांचं तिथे पगडा असतो, म्हणजे तिथे पक्षभिक्ष नसतो अनेक वेळा. म्हणजे एखादा पक्ष खूप स्ट्रॉंग आहे त्याहीपेक्षा त्या व्यक्तीवर लोकांचं प्रेम असतं कारण तो लोकांच्या सुखदुःखात असतो. असा व्यक्ती जर आपल्याकडे आला तर आपला पक्ष वाढवता येतो.